आषाढी वारी म्हणजे भक्ती, समता आणि माणुसकीचा महासागर. पण यंदाच्या वारीत भक्तीसोबत जनजागृतीचाही महत्त्वाचा संदेश दिला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संवाद वारी 2026 या उपक्रमातून लाखो वारकऱ्यांपर्यंत आपत्ती व्यवस्थापन आणि शासकीय मदतीची माहिती पोहोचविली जात आहे. टाळ मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि भगव्या पताकांनी दुमदुमलेली पंढरीची वारी. या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने संवाद वारी 2026 हा जनजागृती उपक्रम सुरू केला आहे. LED व्हॅन, माहिती प्रदर्शन, चित्ररथ, भारूड, पथनाट्य आणि लोककलेच्या माध्यमातून वारकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन, शासकीय मदत, नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाबाबत सोप्या भाषेत माहिती दिली जात आहे. आषाढी वारीत LED स्क्रीनवर माहिती प्रदर्शन पाहत आहात. पूर, अतिवृष्टी, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांनी काय करावे, मदत कशी मिळते आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया काय असते याची माहिती येथे वारकऱ्यांना दिली जात आहे. पहा लोककलेच्या माध्यमातून दिला जाणारा हा संदेश. रामकृष्ण हरी माऊली. आज तब्बल 21 दिवसाची पायवारी करत आम्ही लोककलावंत, कलाचंद प्रस्तुत, सिनेमेचे लोककलावंत शिवशाहीर बाळासाहेब मालुसकर प्रस्तुत मदत आणि पुनर्वसनाची वारी ही करत आम्ही शेतकऱ्यांना असतील, आपले वारकरी बांधव असतील, यांना या वारीच्या माध्यमातून माहिती देत आम्ही आज पंढरपुरात आलेलो. चंद्रभागेच्या तीरावरती सुंदर कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या वारकऱ्यांना, या शेतकऱ्यांना आम्ही ही माहिती दिली. त्यांना ही माहिती पडली. त्यांनी आम्हाला अनेक प्रश्न जे विचारले त्याची आम्ही योग्य उत्तर दिली. मदत कशी मिळवायची, शासन कसं आपल्याला मदत करतं त्याची माहिती आम्ही दिली. त्या ऐकून वारकऱ्यांनाही समाधान मिळालं, शेतकऱ्यांनाही समाधान मिळालं. एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर प्रवास आपला 21 दिवसाचा झालेला आहे. काय किती शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी भेट दिली किंवा काय प्रश्न विचारले, तर समाधान झालं असं वाटतं का? वारी म्हणजे एक लोक चळवळीचं एक प्रभावी माध्यम आहे आणि या वारीच्या माध्यमातून हजारो शेतकरी बांधव, वारकरी बांधव या वारीला येत असतात. परंतु गेल्या 2 वर्षापासून मदत आणि पुनर्वसन विभाग हे जे युद्ध पातळीवरती काम करत आहे. कारण 2 वर्षामध्ये जेवढ्या निसर्गाच्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी अशा झाल्या की अतिवृष्टी आणि अनावृष्टी या माध्यमातून शेतकरी जो भरडला गेलेले आहेत, त्याच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत, त्यांच्या जनावरांचं जे नुकसान झालेलं आहे, हा फार नाजूक प्रश्न आज महाराष्ट्र शासनाने मदत आणि पुनर्वसनच्या माध्यमातून हाताळलेला आहे. आणि जी मदत शेतकऱ्यांना जी महत्वाची ठरलेली आहे, हा विषय घेऊन आज आमचं कलापथक या वारीमध्ये प्रबोधन करत आहे. त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं या शेतकरी बांधवांचा, वारकरी बांधवांचा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूरमध्ये आलेले वारकरी हे सुशिक्षित असतात, मात्र त्यांना देखील माहिती मिळत नाहीये, शासनाच्या योजना पडत नाही. याचा किती प्रमाणात फायदा होतो शेतकऱ्यांना? याचा जवळजवळ आम्ही आता गेले 13 वर्षापासून हा प्रबोधनाचा प्रवास आमचा चालू आहे. तर अनेक वारकरी काही होकार देतात, काही नकार देतात. तर अनेकांना अनेक जण पुन्हा सांगतात की याचा आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. तुम्ही जे मदत पुनर्वसन यावर्षी नव्यानेच आम्ही चालू केलेला आहे प्रबोधनाचा विषय. तर यात आपत्तीग्रस्त पशुपालक, प्रकल्पग्रस्त यांना जे सहकार्य देत आहे तुम्ही, शासन देत आहे, महाराष्ट्र शासन जे सहकार्य देत आहे ते खरोखर चांगलं आहे. पण ही योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. अनेकांच्या काही मागण्या आहेत. तर त्या मागण्या आम्ही सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्याशी संपर्क साधा, त्यांच्याशी थेट जाऊन तुमचे काही कागदपत्र असतील ते पूर्तता करा आणि मग तुम्हाला त्या योजना तुम्हाला मिळतील. खरं तर हे डिजिटल युग आहे असं म्हटलं जाते, पण या डिजिटल युगामध्ये पथनाट्य असतील किंवा डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून माहिती सरकारपर्यंत, सरकारच्या माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत? कसं आहे माहिती आहे का, आता डिजिटल पण चालू राहायला पाहिजे आणि लोक कलावंत पण चालू राहायला पाहिजे. हे दोन्ही माध्यमातून हे शासनाच्या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून कलावंत पण जगला पाहिजे आणि डिजिटल पण, म्हणजे दोन्हीच्या माध्यमातून. आता लोक दोन्हीला पसंती देतात, लोकांना, कलावंतांना पण देतात आणि डिजिटलला पण देतात. काय या माध्यमातून शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? म्हणजे शेतकऱ्यांच्या अशा भावना आहेत की काय शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली आहे, तर काय पर्यंत तर माहीतच नाहीये. पण आम्ही जसं आता पुन्हा ते पंढरपूर करतोय, आम्ही ही शेतकऱ्यांना जशी माहिती कळवतो तसं त्यांना शेतकऱ्यांना ही माहिती मिळत जाते आहे. कारण का गावगावचा पार खेड्यापाड्यातला वारकरी तो इथं येतो,
पंढरपुरापर्यंत, आणि जे आम्ही जे त्यांना माहिती सांगतो ती त्यांच्यापर्यंत पोहोचती. म्हणजे आम्ही समोरासमोर असे खुले संवाद करतो. काय काय आम्हाला विचारतात की आम्हाला ही मदत मिळाली नाही, आम्ही त्यांना सांगतो की ही त्याच लोकांना मदत आहे की ज्यांच्यावर समजा आपत्ती आलेली आहे, कुणाचे बैल गेलेले आहेत, कुणाची विहीर पडली किंवा कुणाचं काय घर पडलेलं आहे, अशा लोकांना ही परत मदत आहे. जर तुम्हाला असं काय असेल तर तुम्ही सरळ म्हणलं तुमच्या ग्राम पंचायतीमध्ये जायचं, भाऊसाहेबांना भेटा, तुम्हाला ही सगळी मदत मिळणार आहे. खरं तर 1.5 कोटीहून 2025-26च्या काळामध्ये 1.5 कोटीहून अधिक लोकांना याचा फायदा गेलाय. 21,000 कोटीहून अधिक रुपये शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे डीबीटीद्वारे घेण्यात आलेले आहेत. हो बरोबर आहे, एवढा ते त्यांना मदत मिळालेली आहे. पण शेतकरी कसे असतात माहितीये का, काय काय लय खेड्यापाड्यामध्ये असतात की जिथं जाऊ शकत नाही. आता काय काय लोकांकडे टीव्ही आहे पण टीव्ही काय सर्वच बघतात असं नाही, पण काय काय महिला बी असं तेच सांगतात की ही जी मदत आहे, तुम्ही म्हणता की सरकारने एवढी मदत दिली पण आमच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही आणि आम्हाला ती माहिती सुद्धा नाही. म्हणून मग मी त्यांना सांगितलं की आम्ही जी हे संवादवारी पुनर्वसनासाठी घेऊन आलोय मदतीची, ही तुमच्या पार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचावी. कारण इथं सगळा भाविक येतो, पार जनता सगळी येते, त्यांच्या कानापर्यंत ही आमची पुनर्वसनाची वारी जावी आणि तुम्हाला मदत मिळावी. आपलं नाव काय? अरुण कालदास चव्हाण, सोनपेठ गाव, तालुका परभणी जिल्हा. अच्छा, काय माहिती जी सरकारच्या माध्यमातून माहिती दिली जाते, कसं वाटतंय, कसं पाहताय? बरं वाटतंय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाते का गावात? आताच कळाली तुम्हाला? आणि आताच कळायला येईल. आताच कळाली? पहिली माहिती नव्हती काय? नाही माहिती. बाबा नाव काय आपलं? सांगितलं ना, नारायण गुंजकर. कशी माहिती दिली गेली सरकारच्या माध्यमातून, कसं वाटतं? चांगली आहे. चांगली आहे. हा चांगली आहे. हा मस्त माहिती. हो. बाबा नाव काय आणि कुठून आलात? हिंगोली. अच्छा, आता जी माहिती दिली गेली ती कशी होती आता सरकारच्या माध्यमातून? मी आता इथे नव्हतं, नेमका चालू होता. अच्छा, पण माहिती दिली गेली अशी फिरते माहिती दिली जाणं योग्य आहे काय? असं योग आहे, बरोबर आहे. कसं आहे आता हे पोचतं का नागरिकांपर्यंत? हे बरोबर आहे, चांगले काय? चांगलं आहे. वारकऱ्यांना सहज समजत असून तरुणांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहितीही यावेळी नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. भक्तीसोबत सुरक्षतेचा आणि सजगतेचा संदेश देणारा संवादवारी 2026 हा उपक्रम शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावीपणे करताना दिसत आहे. आपत्ती कधीही येऊ शकते, मात्र योग्य माहिती आणि वेळेची खबरदारी अनेक संकटे टाळू शकते. आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तीसोबत जनजागृतीचा संदेश देणारा संवादवारी 2026 हा उपक्रम वारकऱ्यांसाठी निश्चित उपयुक्त ठरत आहे.